चला आज ना कोबी चिरता चिरता, कोबी म्हणजे फ्लॉवर तर फ्लॉवर चिरता चिरता जरा तुमच्याशी गप्पा मारते. तर ना आपल्या आपले जे शब्द आहेत ना, शब्द किंवा आपण जे बोलतो, आपल्या शब्दातून किंवा आपल्या बोलण्यातून आपण दुसऱ्याला ना दिलासा देऊ शकतो किंवा आपल्याच बोलण्यातून आपण दुसऱ्याला एकदम डिमोटिवेटसुद्धा करू शकतो किंवा त्याला विचलितसुद्धा करू शकतो. आपल्या बोलण्यातूनच आपले काही शब्द ना कोणाला जगण्याची प्रेरणा देतात, नव्याने काहीतरी करण्याची प्रेरणा देतात आणि आपले शब्द जे असतात ना ते अगदीच म्हणजे त्याला एकदम निगेटिव्हसुद्धा बनवू शकतात समोरच्या व्यक्तीला. तर ना झालं असं की परवा ना एका पेशंटला भेटायच्या निमित्ताने हॉस्पिटलमध्ये जाणं झालं आणि तिथे गेल्यावर ज्यांना मी भेटायला गेली होती ना त्यांच्याच बाजूला म्हणजे त्याच रूममध्ये आणखी एक दुसरा पेशंट होता. तर तो पेशंट पण माहिती नाही काहीतरी आजार वगैरे त्याला झालेला होता म्हणजे त्या व्यक्तीला. आणि तिथे 2 बाया बसलेल्या होत्या, त्यासुद्धा भेटायलाच आलेल्या होत्या. त्या त्या पेशंटला त्यासुद्धा भेटायला आलेल्या होत्या. तर ना आता एकाच रूममध्ये असल्यामुळे ते शब्द कानावर पडत होते. तर त्या दोघीजणी ज्या आहे ना त्यातली एक जी बाई होती ती ना बोलायला लागली की आमच्या म्हणजे असाच बाई म्हणे एक पेशंट मी पाहिला होता, असंच तुमच्यासारखा आजार झाला होता म्हणे त्याला. खूप प्रयत्न केले म्हणे घरच्यांनी, पण काही म्हणे तो बरा नाही झाला म्हणे त्याच्यातून, असं ती बोलायला लागली. आता ते शब्द कानावर पडले आणि पहिलेच तो पेशंट आधीच त्याच्या आजाराने म्हणा किंवा त्याच्या बिमारीने तो ग्रस्त असतो. त्याला आरोग्यापेक्षा ना मोठं काहीच म्हणजे एकदा आपलं आरोग्य खराब झालं की मग आपल्याला ना त्याच्यापुढे त्यावेळी काहीच म्हणजे ना असं चांगलं वाटत नाही आपल्या तब्येतीपुढे. ज्यावेळी तब्येत खराब होते आणि ज्यावेळी असं हॉस्पिटलाइज वगैरे व्हायची वेळ येते ना त्यावेळी तर खूप देवाट होतो. तर पहिलेच तो व्यक्ती आजारी, त्याच्यामध्ये ते हॉस्पिटलचं सगळं वातावरण, त्या वातावरणात आणखीच आजारी झाल्यासारखं वाटतं आणि त्याच्यामध्ये जर कोणी असं म्हणत असेल की खूप प्रयत्न करूनही सुद्धा काही सार्थक झालं नाही, तर ना त्या पेशंटच्या मनावर काय परिणाम होत असेल. आता ते बोलणारे ना काही असं इंटेन्शननी बोलत नाही, ते घडलेली घटना सांगत असतात म्हणजे एकदम नॅचरल बोलत असतात. त्यांना असं काही नसते की त्या समोरच्या व्यक्तीला त्यांना काही दुखवायचं नसते किंवा डिमोटिवेटसुद्धा करायचं नसते. पण आपली ती सवय आहे ना, आपल्याला बोलण्याच्या ओघात माहीतच नाही राहत आपण काय बोलतो आहे म्हणून आणि आपल्या बोलण्याचा त्या समोरच्या व्यक्तीवर काय परिणाम होईल हे आपण म्हणजे या गोष्टीचा आपण विचार करत नाही आणि त्याच्यामुळे ना मग अशा गोष्टी घडतात. आता जर कोणी असं म्हटलं तर त्या पेशंटची हालत किती खराब होईल बरं. आणि तेच जर आपण त्याला 2-4 शब्द त्याला दिलासे देणारे जर म्हटले, काही होत नाही, ठीक आहे, होईल सगळं नीट, यातनं सुद्धा बाहेर पडाल तुम्ही, स्वतःवर विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा, यातनं सुद्धा बाहेर पडाल, असं जर म्हटलं तर त्या समोरच्या व्यक्तीला पण थोडं बरं वाटते. त्याला पण त्याच्यामध्ये पण एक नवीन उमेद जगण्याची, एक नवीन उमेद, एक कुठेतरी त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी यायला, त्याच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी यायला म्हणजे काहीतरी स्कोप असते. तर ना असे आपण शब्द नेहमी म्हणजे असं आपल्या बोलण्यातून समोरच्यावर आपण परिणाम करत असतो. तर आता ही तर झाली एक गोष्ट, हे उदाहरण द्यायचं म्हणून मी सांगते आहे. पण असं प्रत्येक वेळी आपण जेव्हा टेन्शनमध्ये असतो, अडचणीत असतो, आपल्याला काही सुचत नसते, अशावेळी आपल्या मनाची ना खूप गोंधळलेली अवस्था असते. आपल्याला सुचतच नसते की आता काय करावं, काय नाही करावं. आणि अशा वेळी जर आपल्या खांद्यावर कोणी हात ठेवून जर आपल्याला दिलासा दिला की काही टेन्शन घेऊ नको, होईल सगळं नीट, असं जरी म्हटलं ना तरी ना आपल्याला खूप हायसं वाटतं. खूप म्हणजे मनाला एक काहीतरी उभारी येते
त्या गोंधळलेल्या अवस्थेत जर कोणी आपल्याला 2 शब्द आपल्यामध्ये नवीन जर उमेद निर्माण करणारे जर कोणी आपल्याला बोललं ना, तर खरंच मनामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होते आणि आपल्याला पुढे काहीतरी म्हणजे एकदम जर आपण हारण्याच्या स्थितीत असू तर आपल्याला तिथून सुद्धा बाहेर काढायला मदत होते. आता कसं आहे ना, आपण जेव्हा ज्याची जी अडचण आहे, ज्याचं ते दुःख आहे, ते त्यालाच सहन करायचं असते, त्यालाच त्या याच्यातनं वाट त्यालाच काढायची असते, त्याच व्यक्तीला काढायची असते. पण कोणी 2 शब्द जरी असं म्हटलं ना, की तू काही काळजी करू नको, होईल सगळं नीट. आता होईल सगळं नीट आपण त्याला म्हणतोय की काही काळजी करू नको, तर आपण त्याचं दुःख तर काही म्हणजे त्याची अडचण आपण वाटून घेत नाही आहे, पण त्याच्या मनाला एक आपण आधार तर देतो आहे. त्याच्यामध्ये कुठेतरी एक आशेचा किरण आपण त्याच्या मनामध्ये निर्माण करतो आहे ना, आणि तोच आशेचा किरण त्याला पुढे योग्य पाऊल टाकायला मदत करत असते. म्हणजे त्याला योग्य रस्ता सापडायला, योग्य वाट शोधायला त्याला मदत करत असते. तर पहा तुम्ही पण तुमच्यासोबत जेव्हा आपण अशा गोंधळलेल्या अवस्थेत राहतो ना, आणि तेव्हा एखाद्या मित्राने म्हणा, एखाद्या मैत्रिणीने म्हणा, किंवा आणखी कोणी जो आपल्याला समजू शकतो अशा व्यक्तीने जेव्हा आपल्याला म्हटलं ना, की काही काळजी करू नको, होईल सगळं नीट, तर ते 2 शब्दसुद्धा खूप खूप काही दिलासा देऊन जातात आपल्याला. तर असे आपले शब्द आहे नेहमीनं त्या शब्दांचा प्रयोग आपण कशा पद्धतीने करतो याच्यावरनं, कशा पद्धतीने आपण तो म्हणजे त्याचा वापर करतो यावर समोरच्याच्या मनावरचा परिणाम डिपेंड असतो. बऱ्याच वेळा आता आपले मुलं आहे, कधी त्यांना मार्क कमी पडतात किंवा आणखी काही कुठे समजा ते कमी पडले एखाद्या स्पर्धेत म्हणा, कशामध्ये, तर त्यावेळीसुद्धा आपण एकदम म्हणजे जर त्यांनी अभ्यास करून जर असं झालं असेल, अभ्यास करून त्यांनी प्रयत्न करून जर त्यांना त्याच्यामध्ये यश आलं नसेल, तर त्यावेळी ना आपण त्यांना योग्य दिलासा देणंच गरजेचं आहे. आणि जर त्यांनी अळमटळम करून टाईमपास करून जर त्यांच्या वाट्याला हे आले असेल, तर मग तिथे त्यांना फटकारणं सुद्धा तेवढं गरजेचं आहे. नाहीतर ते चुका करतच राहतील आणि आपण त्यांच्या चुकांवर पांघरून जर घालत गेलो तर ते सुद्धा बरोबर नाही. त्यांनी परिश्रम घेऊन, मेहनत घेऊन जर त्यांना यश आलं नसेल, तर त्यावेळी आपण त्यांना समजून घेणं, ते जर खूपच डिमोटिवेट झाले असतील तर त्यांना मोटिवेट करणं हे आपलं काम आहे आणि आपले शब्द ते करू शकतात. तर असा हा सगळा शब्दाचा खेळ आहे आणि हे शब्दच कधी कधी ना शस्त्र बनून कोणावर आघातसुद्धा करू शकतात. तर कधी कधी हे शब्दच वरदान बनून कोणाच्या जीवनामध्ये एक आशेचा किरणसुद्धा आणू शकतात. तर असेच हे शब्द आहे किंवा आपलं बोलणं आहे. तर आपण योग्य ठिकाणी योग्य असा आपल्या शब्दांचा उपयोग केला पाहिजे की जेणेकरून समोरचा आपल्या बोलण्याने त्याला जरा हायसं वाटलं पाहिजे. तर आणि असं आपल्या नेहमीच्या आपल्या जीवनामध्ये आपण म्हणजे रोजच्या आपल्या ह्याच्यामध्ये हा अनुभव आपल्याला येतोच. बरेचदा असा अनुभव येतो आपल्याला, किंवा कधी कधी अनपेक्षित आपल्याकडून सुद्धा आपण कधी कधी असं बोलून जातो. आपलं असं काही इंटेन्शन नसते, पण कधी कधी तसं घडतं. तर असेच हे शब्द आहे जे नीट वापरा आणि योग्य विचार करून वापरा. तर असा हा व्हिडिओ होता आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि तुमचा अनुभव, तुमचे विचार ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. तर धन्यवाद.